Hello, good evening. सर्वांना नमस्कार. Thank you for joining us. आम्हा बरोबर तुम्ही शास्त्राभ्यासामध्ये जोडलेले आहात त्याबद्दल धन्यवाद. We continue our studies on the Gospel of John. We continue our studies on the Gospel of John. योहानकृत शुभवर्तमानाचा आपला अभ्यास आपण पुढेही चालू ठेवत आहोत. This is very powerful gospel that tells that by believing Jesus we have eternal life. आणि 4 शुभवर्तमानामध्ये योहानकृत शुभवर्तमान हे एक सामर्थ्यशाली शुभवर्तमान आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे की प्रभू येशूवरील विश्वासाने आम्हाला अनंत जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन प्राप्त होते. There is a concept of afterlife. What will happen when we die? आणि या पृथ्वीतलावर आपला मृत्यू झाल्यानंतर पुढे काय होणार याबद्दलचा हा विचार आहे. People have different ideologies. अनेक लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, विचार आहेत मृत्यूनंतर काय होतं. And then people think how they can have that life after they can achieve. आणि मृत्यूनंतरचं जीवन मिळवण्यासाठी काय करायला हवं याबद्दल देखील निरनिराळे मतप्रवाह आहेत, कल्पना आहेत. The difference between Christian faith, Christianity, and other religion is very unique. आणि ख्रिस्ती विश्वास मरणानंतर एका व्यक्तीच्या जीवनामध्ये काय घडतं आणि ख्रिस्तीतर धर्मांचा विश्वास यामध्ये मोठा फरक आहे. ख्रिस्ती विश्वास हा एकमेव आहे. All the religions are on merit base. ख्रिस्तीतर सर्व धर्मामध्ये कर्मकांडावर मृत्यूनंतरचं जीवन चांगलं असणार का वाईट असणार अशी कल्पना आहे. While Christian faith is on the basis of grace and our faith. मात्र ख्रिस्ती धर्मविश्वास जो आहे तो कर्मकांडांवर आधारित नाही, सत्कृत्यांवर आधारित नाही, तर विश्वास आणि देवाची कृपा यावर मृत्यूनंतरचं जीवन अवलंबून असतं असं ख्रिस्ती विश्वास आम्हाला सांगतो. So other religion, their emphasis on you keep on doing good work and at the end you will get the reward. आणि ख्रिस्तीतर धर्मामध्ये अशी कल्पना आहे की तुम्ही पुण्य कर्म सत्कृत्य करत राहा या जन्मामध्ये आणि मग नंतर तुम्हाला परमेश्वराकडून बक्षीस मिळेल किंवा स्वर्गामध्ये प्रवेश मिळेल. Whereas on our Christian faith is that we get the reward first and then we start a new life and we live to do the right things, good things. ख्रिस्ती विश्वासामध्ये बरोबर याच्या उलट आहे. ख्रिस्ती विश्वास काय आहे, आधी प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे, प्रभू येशूच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. आम्हाला देव नीतिमान ठरवतो आणि मग त्यानंतर आम्ही नीतिमान व्यक्तीप्रमाणे सत्कृत्य करायला सुरुवात करायची आहे. आमेन. And that reward is through Jesus, we become the children of God and enter into a relationship rather than a religion. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्हाला देवाच्या कुटुंबामध्ये प्रवेश मिळालेला आहे. आम्ही देवाची लेकरं बनलेलो आहोत
आणि धर्मापेक्षा देवाबरोबरच्या नातेसंबंधाविषयी ख्रिस्ती विश्वास हा जास्त महत्व देतो. And John chapter 1 and verse number, let's see, verse number 12 is very clear. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 12 वचन अतिशय स्पष्टपणे आम्हाला सांगतं. परंतु Bible says- जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्या या Yeah, please go ahead. परंतु जितक्यांनी त्याचा म्हणजे प्रभू येशूचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आमेन. Here it's very clear that as many as receive him, to them he gave the right to become the children of God. आणि इथं स्पष्ट लिहिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तावर जितक्यांनी विश्वास ठेवला त्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं देवाची लेकरं बनण्याचा अधिकार दिला. And that's what the Bible says in book of Romans and book of Galatians, that we call God of this world, God of this universe, our Father, Abba Father. आणि म्हणून आम्ही या सर्व विश्वासाचा जो देव आहे परमेश्वर आहे त्याला आब्बा फादर, आब्बा पिता असं संबोधतो. And that's very unique in our Christian faith. आणि ख्रिस्ती विश्वासामध्ये ही एकमेव अद्वितीय अशी गोष्ट आहे. For other religion, God is far away and we are trying to reach to him. इतर धर्मामध्ये काय सांगितलंय, देव वरती स्वर्गामध्ये कुठेतर आहे आणि कर्मकांडाने चांगल्या कृत्याद्वारे आम्ही त्याला संतोष देऊन त्याचा शोध घेतो किंवा त्याच्या जवळ जाऊ पाहतो. But in our Christian faith, God is reaching down to us. परंतु ख्रिस्ती विश्वास काय आहे, मानव देवाच्या शोधामध्ये गेला नाही तर देव मानवाच्या शोधामध्ये पृथ्वीवर आला. Another difference is that in every religion, people want to pay for their sin. या दुसरा एक मोठा फरक आहे, ख्रिस्ती तर बहुतेक धर्मांमध्ये आपल्या पापांबद्दल आपण स्वतःच काहीतरी त्याग केला पाहिजे, कर्मकांड केलं पाहिजे, किंमत मोजून दिली पाहिजे असा त्यांचा विश्वास आहे. But in our Christian faith, Jesus is the one who paid for our sins. परंतु ख्रिस्ती विश्वास काय आहे, 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं सर्व मानवाच्या आणि आमच्या देखील पापांबद्दल शिक्षा भोगली, दंडाज्ञा भोगली. But believe me, in every religion, there is a concept of substitution. Somebody has to be a substitute for someone. मात्र इतर धर्मांमध्ये बदलीची कल्पना आहे, म्हणजे एका व्यक्तीसाठी दुसऱ्या व्यक्तीने त्याग करायचा किंवा एका व्यक्तीची जागा दुसऱ्या व्यक्तीने घ्यायची अशी कल्पना ख्रिस्तीतर धर्मामध्ये देखील आम्हाला आढळते. And that's why there is a concept of blood sacrifice all over the world. आणि म्हणून ख्रिस्तीतर अनेक धर्मामध्ये रक्ताच्या बलिदानाची पद्धत आहे. मग ती कोंबडी असेल, मेंढरू असेल आणि पक्षी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, पण रक्ताचं बलिदान मूर्तींना अनेक धर्मामधील लोक नियमितपणे करताना आमच्या आजूबाजूला देखील दिसतात. But then the concept comes, the thought comes at least to our mind, why blood sacrifice? Why not something else? आणि मग आमच्या मनामध्ये असा विचार येतो की रक्ताचंच बलिदान का,
दुसरं काहीतरी बलिदान अर्पण केलं तर देवाला चालणार नाही का? रक्तच का आवश्यक आहे? And the Bible answered this, that the life is in the blood. आणि लेवियाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो, जुन्या करारामध्ये त्या ठिकाणी असं देवाचं वचन आहे की रक्तामध्ये जीवन आहे. So it means when you are giving blood or blood sacrifice, you are really giving a life in exchange of a life. आणि ज्यावेळेला तुम्ही रक्ताचं अर्पण करता, रक्ताचं बलिदान देता, त्यावेळेला जणू काय तुम्ही त्या रक्ताच्या प्राण्याचं जीवनाचं बलिदान देता, कारण रक्तामध्ये जीवन आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. So as we know, there is a concept of blood sacrifice. You give, you offer for some kind of curse to be broken, and of course you know these things because of the culture you are growing, and you have seen that. आणि आमच्या आजूबाजूला असलेल्या अनेक धर्मांच्या चाली रीतींमध्ये, रूढीमध्ये आम्ही पाहतो की कुठला तरी श्राप मोडण्यासाठी, साडेसाती संपण्यासाठी अनेक धर्मातील अनेक लोक देवतांना, मूर्तींना, देवींना रक्ताचं बलिदान अर्पण करतात. And we find in our Bible that there was a lamb that was offered or sacrifices, and that must be without blemish. It must be perfect. आणि जुन्या करारामध्ये, मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्ही वाचतो की देवाला अर्पण करायचं जे मेंढरू आहे ते डागरहित, कोणताही कलंकरहित असलं पाहिजे. त्याला कोणताही आजार असता कामा नये. त्याला त्याच्या कोणतंही व्यंग असता कामा नये. ते अतिशय योग्य आणि शुद्ध असलं पाहिजे. But then in the Bible, in the Gospel of John, chapter 1 and verse number 29, we find, योहान कृत सुवर्तमानाचा पहिला अध्याय आणि 29व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, next day John saw Jesus coming towards him and said, "Behold, the Lamb of God who takes away the sins of the world." आणि दुसऱ्या दिवशी बाप्तिस्मा करणारा योहान येशूला आपल्याकडे येताना पाहून म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. Now he spoke so prophetically, knowing under the guidance of the Holy Spirit that one day Jesus will die for the sins of the world. आणि बाप्तिस्मा करणारा योहान पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं जणू काही ही भविष्यवाणी करत होता की एके दिवशी प्रभू येशू ख्रिस्त सर्व मानव जातीच्या पापांसाठी वधस्तंभावर बलिदान देणार होता. So that's why the key Bible verse in Gospel of John is chapter 20 and verse number 30 and 31. आणि योहान कृत सुवर्तमानामधले महत्वाची वचन म्हणजे 20वा अध्याय 30 आणि 31. 20 chapter. Chapter 20 and verse number 30 and 31. 30 आणि 31. 20 योहान 20 30 आणि 31. या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिलेली आहेत. आमेन.
So here we find the purpose of writing that you have life in his name. आणि या ठिकाणी योहानकृत सुवर्तमान लिहिण्याचा हेतू योहान स्पष्ट करतो आहे की वाचणाऱ्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा आणि मग त्यांना त्याच्या नावाने सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. So the word life you will find very frequently used in this gospel. आणि म्हणून योहानकृत सुवर्तमानामध्ये जीवन हा शब्द वारंवार येताना आम्हाला आढळतो. Let me pause here and let me ask you if you know some of the Bible verses that are related to life. हा, आता इथं थोडस आपण थांबूया. मी तुम्हाला विचारतो की पवित्र शास्त्रामध्ये जीवन हा शब्द असलेली इतर काही देवाची वचनं तुम्हाला आढळतात का? जीवन हा शब्द त्यामध्ये आहे अशी काही वचनं तुम्हाला पाठ आहेत का? तुम्हाला आठवतात का? सांगा पटपट विद्यार्थ्यांनी. Okay. हा, सांगा पटपट. जीवन हा शब्द ज्यामध्ये आहे अशी वचनं तुम्हाला कोणकोणती माहित आहेत? सांगा लवकर, हॅलो वेळ जातोय आपला. हा, हॅलो प्रभू बोला येशूने प्रवीण. म्हटलेलं की मार्ग सत्य व जीवन मीच आहे. हा, व्हेरी गुड. जीसस सेड द वे, द ट्रूथ अँड द लाईफ. आय एम द वे अँड ट्रूथ अँड द लाईफ. व्हेरी Amazing. गुड. Very हा, good. Jesus अजून said, I'm the way, the truth, and life. Wow. हा, अजून मीच जीवनाची भाकर आहे. येस, आय एम द ब्रेड ऑफ लाईफ. व्हेरी गुड. Wow. What about John 3:16? योहान 3:16. देवाने जगावर योहान तोऱ्या सुद्धा त्यासाठी की कुणाचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन आहे त्या ठिकाणी. अजून येशू काय म्हणाला? माझी वचने काय आहेत? थोडीशी हिंट देतो मी तुम्हाला. येशूची वचने काय आहेत म्हणाला येशू? Yes, John 3:16. योहान 3:16. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येशूच्या वचनांबद्दल येशू काय म्हणाला? माझी वचने काय आहेत? सांगा सांगा. येशू म्हणाला माझा देह योहान 6 हे खरं खाद्य आहे आणि माझं रक्त खरं पेय आहे. पुढं मी आता अर्ध तुम्हाला वचन सांगितलंय. हा, माझा देह तुम्ही खाल्ला नाही, माझं रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. Okay. अजून काय आठवतात वचन? Yeah. Another verse you can see here is John chapter 10 and verse number 10. हा, आणि योहान 10:10 आपल्याला माहित आहे. चोर येतो तो कशासाठी? चोरी करायला, घात करायला आणि नाश करायला. पण येशू काय म्हणतो? मी आलो आहे जीवन प्राप्ती आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून. लाईफ अँड अबंडंट लाईफ. Abundant life. That's right. Now Wow. here the
The Bible verse start with, the thief does not come except to steal, to kill, and to destroy. हम्म. चोर येतो तो चोरी करायला, घात करायला आणि नाश करायला. But I have come to give you life, and life in abundance, or abundant life. मी आलेलो आहे ते जीवन देण्यासाठी आणि So विपुल जीवन Jesus, देण्यासाठी. gives the life. It's not that life that we will have in heaven. आणि स्वर्गामध्ये आमचं जीवन कशा प्रकारचं असणार आहे. But even on this earth, he brings the purpose of life and the meaning of life. आणि आम्हाला स्वर्गात गेल्यानंतर सार्वकालिक जीवन मिळणार आहे असं नव्हे, तर या जगामध्ये जगत असतानाच येशूवरील विश्वासाने आम्ही त्याची काही प्रमाणात चव घेऊ शकतो किंवा त्या जीवनाचा अनुभव घेऊ शकतो या जगामध्ये असतानाच. And the quality of life. आणि त्याचे वैशिष्ट्य किंवा गुणवत्ता काय आहे त्या जीवनाची. So rather than we are keep on waiting for life after death, and we will have that in heaven, God bring heaven down to us. आणि मृत्यूची आम्ही वाट बघणार की मृत्यूनंतर आम्हाला स्वारकालिक जीवन, देवाचं जीवन मिळणार असं नव्हे, तर देवानं ते जीवन आम्हाला या जगामध्येच जिवंत असताना देऊ केलेलं आहे. Heaven is the presence of God. स्वर्ग म्हणजे काय? देवाची समक्षता किंवा देवाची उपस्थिती. And as I said, he bring heaven down to us. It means we enjoy his presence, having a personal relationship with him. आणि मग देवानं स्वर्ग आमच्यापर्यंत आणला याचा अर्थ देवाच्या समक्षतेत उपस्थितीत जाण्यासाठी आता मला स्वर्गात जाण्याची गरज नाही. देवाची उपस्थिती देवानं आमच्यासाठी पृथ्वीवरच आम्ही अनुभवावी यासाठी ठेवलेले आहे. So this was just an introduction, long introduction I had, by the way. Sorry for that. आणि थोडीशी दीर्घ अशी प्रस्तावना या विषयाची आपण केलेली आहे. Last time you got homework 7, the I am statement in the Gospel of John. आणि मागच्या वेळेला तुम्हाला जो गृहपाठ दिला होता योहान शुभवर्तमानामध्ये मी आहे या संदर्भात 7 विधानं प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली आहेत. ती तुम्ही शोधायची होती आणि त्याचा शास्त्रवचनाचा संदर्भ लिहायचा होता. हा तुमचा गृहपाठ होता. And I am is the title, the name that God used for himself. आणि मी आहे हे देव स्वतःसाठी वापरतो ज्यावेळेला देव मोशे बरोबर जळत्या झाडाच्या त्या दृष्टांतामधून बोलत होता. And Jesus used the same title, I am, over and over in this gospel. आणि योहान शुभवर्तमानामध्ये अनेक वेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं हीच पदवी स्वतःसाठी वापरलेली आहे. मी आहे, मी आहे. Yeah. So now you tell me your homework, and then we will move on to the 7 signs in this gospel. आता तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यानं एक एक सांगायचं आहे मी आहे आणि त्याचा संदर्भ, आणि मग जे 7 चिन्ह या योहान शुभवर्तमानामध्ये आहेत ती चिन्ह म्हणजे जे चमत्कार आहेत ते आपण पाहणार आहोत. सांगा, प्रत्येकाने एक एक सांगायचं. येशू म्हणाला आणि त्याचा पुढचा शास्त्राचा संदर्भ सांगायचा. कुठला आहे ते वचन? गृहपाठ केलाय ना सगळ्यांनी? सांगा पटपट. येशू म्हणाला योहान 6:20. येशू म्हणाला, परंतु तो त्यांना म्हणाला, मी आहे, भिवू नका.
यामध्ये प्रभू येशूनं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला त्याचे शिष्य समुद्रावरून जात होते, समुद्राकडे जात होते समुद्रातून, आणि त्यावेळेला वादळ. सर्व त्या ठिकाणी विशेष म्हणजे वादळ आलतं, आणि त्यावेळेला ते त्यांना माहित होते की आता खूप त्यांना समस्या आली. त्यावेळेला येशू चालत असताना ते म्हणले की ते दुसरं कोणतरी पाण्यावर चालतंय, पण त्यावेळेला तो म्हणला की मी आहे, भिऊ नका, असे म्हटलेलं आहे. हा, नुसतंच पण मी आहे, पुढे काय त्याला नाही ना. तुम्हाला शोधायला सांगितलं होतं, मी जीवनाची भाकर आहे, मी जिवंत पाणी आहे. मी आहे काय, अशी जी 7 विधानं आहेत ती तुम्ही शोधायची होती. नुसतंच मी आहे नाही. मी आहे तिथं वादळाच्या त्या घटनेमध्ये, पण गृहपाठ जो होता, मी जीवनाची भाकर आहे, मी जिवंत पाणी आहे, मी मेंढपाळ आहे, हे जे आहेत हे तुम्ही शोधायचं होतं 7. चला, दुसरे कोणी शोधलेलं आहे? हा, आय एम ओनली जीसस सेड आय एम on when they were in the storm. Okay. So Jesus said, I am. Okay. Hmm. Uh, 20. okay. Hmm. Okay, let me give you a hint. Ah. Jesus said, I am the bread of life. Yes. मी जीवनाची भाकर आहे. येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. I am the light of the world. मी जगाचा प्रकाश आहे. येशू म्हणाला, I am the way, the truth, and life. मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. Now, have you found something else about? अजून काय तुम्हाला सापडलेलं आहे? 20-21च अध्याय आहे. तुम्ही शोधायला पाहिजे होते ना. सोपं होता गृहपाठ, एवढं काय अवघड नव्हता. नुसतं शोधायचं होतं त्यातलं. त्याचं काय लागूकरण आणि अर्थ लावायचा असं काय गुंतागुंतीचं नव्हतं. अजून कोण आहे? सिस्टर, तुम्हाला काय सापडलंय? गृहपाठ तुम्ही वेळच्या वेळ केला पाहिजे, म्हणजे पुढच्या तासामध्ये तुम्हाला त्यामध्ये भाग घेता येतो आणि अधिक तुम्हाला समजतं देवाचं वचन. तुम्ही जर गृहपाठ Hello. केला नाही तर मग कसं समजणार? हा, Hello, Pastor. सांगा. I am the true vine, and my father is the husbandman. That's it. John That's it. 15:1. That's व्हेरी right. गुड. मी खरा द्राक्षवाला I'm the true आहे, one. माझा बाप माळी आहे. व्हेरी गुड. Okay. Anything अजून else? मेंढरांसंबंधी काय म्हणतो येशू? What about that? I am the life and resurrection. पुनरुत्थान व जीवन. लाजारच्या इकडे येशू गेला त्यावेळेला काय म्हटला येशू? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. Okay. So I give you. Also, I am the good shepherd. I'm the good shepherd. Wow. John 10:11. John 10:11. Very good. That's right. And then it continues that I'm a good shepherd, and a good shepherd give his life for the sheep. Very good. Yes, correct. And then it says in verse number 14 that I know my sheep, and my sheep know me. आणि पुढच्या वचनामध्ये काय आहे? मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढर ही मला ओळखतात. And Jesus is a good shepherd, and Psalm 23 says, the Lord is my shepherd. In same chapter there is also one. Okay, hold on, brother. sheep. Hold on. Brother Dongre is speaking. Hold on. नाही, सांगा ब्रदर. No, in सांगा. John 10, same chapter, there is one verse. I am the door of the sheep. I am the door of the sheep. Yes, I'm the door of the sheep. Very good. Yes. मी द्वार आहे मेंढवाळाचं. Very good. Beautiful. So find I am statement in the Gospel of John. योहान ख्रिस्त वर्तमानामध्ये येशूनं मी काय काय आहे ही जी विधानं केलेली आहेत ती सगळी तुम्ही ओळीनं शोधून काढायचे आहेत आणि त्याचे शास्त्राचे वचन संदर्भ लिहायचे आहेत.
Okay. Now, you are third year students. आता तुम्ही तिसऱ्या वर्षाचे म्हणजे साधारण ज्येष्ठ सिनियर विद्यार्थी आहात. Now you are our scholar. हा, तुम्ही विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थी आहात. Now, I want to test you a little bit. According to your knowledge in the second year you had. आता या दुसऱ्या वर्षाचा तुम्ही जे शिक्षण घेतलं त्यामधलं किती शिक्षण तुमच्या लक्षात आहे त्याची थोडीशी मी आता उजळणी घेणार आहे. So, we finished one course called Method of the Bible Study. आणि आपण एक विषय दुसऱ्या वर्षी अभ्यासला की पवित्र शास्त्र अभ्यासाच्या पद्धती. So in that we learn three things. You tell me three things, and then how we can apply those three things to the I am statement found in the Gospel of John. आता मागील वर्षी पवित्र शास्त्र अभ्यासाच्या पद्धती म्हणजे पवित्र शास्त्रातील एखादा अध्याय, एखादा वचनाचा परिच्छेद किंवा एखादं वचन आम्हाला अभ्यास करण्यासाठी आम्ही कशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करू शकतो, कोणकोणत्या पद्धती आहेत ते वचन समजून घेण्याचा त्यावेळेला आपण शिकलो. तर तुम्ही सांगायचे आहेत त्यामध्ये किती प्रकार आहेत किंवा किती टप्पे आहेत, किती पायऱ्या आहेत, तुम्हाला शिकवलं होतं. लक्षात आहे तुमच्या? एखादं स्तोत्र आहे ते समजून घेण्यासाठी त्याचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा. Okay. If you don't remember, I can give you hint. हा, तुम्हाला थोडीशी एक हिंट देतो, क्ल्यू देतो. Because we are very kind-hearted people, we are not harsh teacher. Okay. आणि आम्ही कडक शिस्तीचे शिक्षक नाही, आम्ही दयाळू शिक्षक आहोत. You remember we learned observation. निरीक्षण. आता तुम्हाला पुढचं आहे दुसरं Number काय? 2, निरीक्षणानंतर काय? वचनाचं निरीक्षण केल्यानंतर पुढे काय करायचं? अर्थ लावायचा. आणि तिसरं ऑब्झर्वेशन, फाइंडिंग मीनिंग, एक्सप्लेनेशन. आणि तिसरं काय? लागू करणे. हा, व्हेरी गुड. that's it. Hallelujah. Very good. लागूकरण. व्हेरी गुड. एखादं वचन, एखादं स्तोत्र, एखादा शास्त्राचा अध्याय समजण्यासाठी आम्ही आधी त्यात निरीक्षण करायचं, काय काय गोष्टी त्यामध्ये आहेत, नंतर त्या गोष्टींचा अर्थ लावायचा, स्पष्टीकरण करायचं, आणि नंतर आमच्या जीवनामध्ये, सेवेमध्ये आणि कुटुंबामध्ये त्या कशा पद्धतीने त्याचं लागूकरण करता येतं, मग तो अध्याय किंवा ते वचन आम्हाला समजू शकतं. व्हेरी गुड. Beautiful. So let's take one I am statement, and then we have observation for that, and then we have interpretation, and then application. आता आपण मी आहे येशूचे अनेक विधान आहेत त्यातलं एक विधान घेऊया आणि मग या तिन्ही गोष्टी त्याला जोडूया. निरीक्षण करूया, त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्यांचा अर्थ लावूया, स्पष्टीकरण करूया आणि मग त्याचं जीवनामध्ये लागूकरण करूया. Yeah, we can just take one example because we have a lot to cover, so that's why I don't want to spend time. सगळी विधानं आपण अभ्यास करू शकणार नाहीत. एक विधान आपण सॅम्पल साठी अभ्यास करूया. Let's take I am the good shepherd. आता मी उत्तम मेंढपाळ आहे. येशू म्हणाला मी उत्तम मेंढपाळ आहे. हे वचन आपण घेऊया. So observation says there is a shepherd and it talks about Jesus. There is Jesus. Jesus is good shepherd. आता या वचनामध्ये काय काय निरीक्षण केलं आपण पाहिलं. त्या ठिकाणी एक मेंढपाळ आहे, येशू आहे, आणि येशू म्हणतोय की मी उत्तम मेंढपाळ आहे.
Now, you tell me the meaning of that. What is your understanding about this? आता मेंढपाळ या शब्दामाग तुम्हाला काय काय गोष्टी समजतात किंवा काय अर्थ तुम्ही त्याचा लावता ते आता सांगा. मेंढपाळ म्हणजे काय? Okay, talk to me, please. किंवा मेंढपाळाचं कर्तव्य काय असतं? अजून तुम्हाला हिंट देतो. मेंढपाळ काय करतो? व्हॉट डज द शेपर्ड? Leading- मेंढपाळ मेंढरांची योग्य तऱ्हेने राखण करतो, त्यांना चारा व्यवस्थित देतो, हा आणि त्याचबरोबर त्याची काळजी घेतो. शेफर फीड्स द sheep and takes care and protects the sheep. Very good. Excellent. Excellent. So now, what is the application? मग आता त्याचं लागूकरण कसं करणार जीवनात? येशू म्हणाला मी उत्तम मेंढपाळ आहे, तर आमच्या जीवनात या उत्तम मेंढपाळाचं लागूकरण कसं? Okay. मग आम्ही कोण आहोत? देवाची किंवा येशूची? येशू जर मेंढपाळ असेल तर आम्ही कोण आहोत? मेंढरा आहोत. व्हेरी गुड. आम्ही मेंढरा आहोत. आणि मग जसा मेंढपाळ येशू- मेंढरांची काळजी घेतो तसा Excellent. येशू आमची काळजी घेतो, आमचं संरक्षण करतो, आम्हाला चारा पुरवतो. आणि मग 23व्या स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे मृत्यूछायाच्या दरीत आणि ताजा तवाना करतो, अभ्यंग करतो, तेलाचा सगळ्या गोष्टी करतो. समजलं लागूकरण? मेंढरांसाठी मेंढपाळ जे करतो ते येशू आमच्या जीवनामध्ये करतो. Okay. So we are talking about I am statement, and I am, that is the title used for God, and the same thing is used for Jesus. हा आणि आपण आता मी आहे हे जे विधान आहे त्याचा अभ्यास करत आहोत. आणि मोशेशी बोलताना जुन्या करारामध्ये देव म्हणाला मी आहे असं जाऊन इस्रायल लोकांना सांग. आणि प्रभू येशू स्वतः मी आहे हे विधान वापरत आहे, कारण तोही देवाचा पुत्र आहे. Now we are going to talk about the deity of Christ. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व या संबंधी काही गोष्टी आपण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व. John chapter 1, verse number 1, start with that. योहान 1:1 सुरुवात अशी होते. And if you really want to study very deeply, you can study the concept of word in the Jewish culture and in the Greek culture. आणि मग यहुदी संस्कृतीमध्ये रूढी परंपरेप्रमाणे किंवा ग्रीक हेल्लेनी रूढी परंपरेप्रमाणे शब्द याचा अर्थ तुम्ही जर शोधला तर तुम्हाला त्याचा खोलवर अभ्यास करता येईल. I wish we had more time so I could elaborate on that word. आणि मला वाटतं की आपल्याला जर अधिक वेळ उपलब्ध असता तर आपण सखोल त्याचा अभ्यास केला असता हिब्रू आणि ग्रीकचा. But I'm just going to give you hint. पण मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. Yeah. John chapter 1, verse number 1. योहान 1:1 आपल्याला वचन ते पाठ आहे. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. Now it's very clear that the word was God. शब्द देव होता. And through God's word, this universe was created. आणि देवाच्या शब्दाने या विश्वाची निर्मिती झाली.
And then verse number 14 says, the word became flesh. आणि पुढं 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. So, God became man in the person of Jesus Christ. आणि देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने मानव बनला आणि त्याने मानवांमध्ये वस्ती केली. So it shows Jesus is God. आणि यावरून आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे. Then we see in John 10:30, Jesus said, I and the Father are one. योहान 10:30 मध्ये आम्ही वाचतो प्रभू येशू म्हणतो, मी आणि माझा पिता एक आहोत. Then in John 8:58, Jesus said, before Abraham was, I am. योहान 8:58 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, अब्राहमा जन्मण्यापूर्वी मी होत आहे. Jesus didn't say, oh, by the way, before Abraham was born, I was. येशू काय म्हणतोय बघा तिथं, की अब्राहमाचा जन्म होण्यापूर्वी मी होतो असं तो म्हणत नाही. तो काय म्हणतोय, मी आहे. Then in John 14, verse number 9, Jesus said, he has seen the Father, has seen me. He who has seen me has seen the Father. योहान 14:9 मध्ये तो काय म्हणतोय, की ज्यानं मला पाहिलेलं आहे त्यानं पित्याला पाहिलेलं आहे. Then John 20, verse number 28, Thomas said, Thomas, the one who brought gospel to the subcontinent, we thank God for that. And he was martyr. We know that, the history. आणि थोमा त्यानं आपल्या देशामध्ये सुवार्ता आणली, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया. आणि नंतर तो सुवार्तेसाठी देवाच्या राज्यासाठी रक्तसाक्षी झाला. 20:28 मध्ये काय म्हणतोय तो, माझा प्रभू आणि माझा देव. Before he was skeptical. पूर्वी किंवा हे विधान करण्यापूर्वी तो संशयातीत होता, त्याला संशय होता. He wanted to make sure that Jesus is risen. आणि इतर शिष्यांनी ज्या वेळेला सांगितलंय की प्रभू येशू पुनरुत्थित झालेला आहे, आम्हाला दिसला, आमच्याशी बोलला, त्यावेळेला त्याला संशय होता, शंका होती आणि त्याला खात्री करायची होती. He said, I'm not going to believe until I put my finger into the nail print of Jesus. आणि तो म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्ताला भोसकलेल्या ज्या जखमा आहेत त्या मी हातानं चाचपल्याशिवाय मी विश्वास नाही ठेवणार. And when he had that experience, then he cried out, my Lord, my God. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याला हात लावून ते वन पाहिल्यानंतर तो म्हणतो की माझा प्रभू, माझा देव. Now Jesus is God. येशू हा देव आहे. Jesus is also man. आणि येशू हा मनुष्य देखील आहे. He had all the emotions every human being has. आणि मनुष्याला ज्या ज्या भावना आहेत, मनुष्याचा जो स्वभाव आहे, त्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला दिसून येतात. But the only difference is he was without sin. तो तुमच्या आमच्यासारखाच सर्वसाधारण मनुष्य होता. फरक एवढा होता की तो पूर्ण अर्थाने 100% मनुष्य होता, पण तो पूर्णपणे निष्पाप होता. त्याच्यामध्ये कोणतंही पाप नव्हतं. Sometimes he was tired.
कधी कधी तो दमला, थकला He was sleeping in a boat. आणि तो दमल्यामुळे बोटीमध्ये झोपी गेला. He was thirsty. त्याला तहान लागली. He expressed his emotion when he was at the grave of Lazarus. The Bible says आणि he wept. लाजारसाच्या कबरेच्या बाहेर ज्या वेळेला तो आला त्यावेळेला दुःख होऊन तो रडला. Because the Bible says that the word became flesh. शास्त्र आम्हाला सांगतं की शब्द देही झाला. Now, we are going to talk about the 7 miracles of Christ mentioned in the book of John. योहान शुभवर्तमानाने मधामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या 7 चमत्काराविषयी आपण आता थोडा अभ्यास करणार आहोत. First miracle we see, Jesus turned water into wine. पहिला चमत्कार आपण पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताने काना येथे लग्नाच्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षारस केला. By the way, that was not the wine to get drunk. आणि मग तो जो द्राक्षारस होता ती दारू नव्हती ज्यामध्ये अल्कोहोल असतं किंवा लोक झिंकतात अशी ती दारू नव्हती, फक्त तो द्राक्षाचा रस होता. That was just a culture of that day. Yes. आणि त्या लोकांची तशी परंपरा होती, रूढी होती की आमच्याकडे लग्नामध्ये जशी बिर्याणी करतात तसं त्यांच्याकडे लग्नामध्ये द्राक्षारस द्यायचा अशी ती पद्धती होती तिथं. And as we know that at the wedding they ran out of wine. आणि मग येशूचे शिष्य लग्नामध्ये गेले होते, त्यांना आमंत्रण होतं आणि लग्नाची मेजवानी सुरू असताना द्राक्षारस संपला. And Jesus's mother Mary said, "Do something." आणि येशूची आई मरिया देखील त्या ठिकाणी होती. ती येशूला म्हणाली, बाबा आता इथं द्राक्षारस संपलाय, काहीतरी कर तू. And Jesus turned that water into wine. आणि आम्ही पुढे पाहतो, प्रभू येशू ख्रिस्तानं पाण्याचा द्राक्षारस केला. And the chief guest said, "By the way, this is the best wine we ever had." आणि मग जे वाढणारे होते किंवा यजमान होता किंवा तिथला मुख्य जो आचार्य होता तो म्हणाला ना, आणि ही सगळ्यात हा उत्तम द्राक्षारस आहे, अजून तुम्ही हा कुठं ठेवलेला होता, सुरुवातीलाच हा का वाढला नाही? Jesus took the ordinary things and turned into extraordinary. प्रभू येशू ख्रिस्तानं एक सामान्य गोष्ट घेतली, पाणी, आणि त्याचं रूपांतर द्राक्षारसामध्ये केलं. He took the simple thing and make it so special. प्रभू येशू ख्रिस्त साधी गोष्ट हातामध्ये घेतो आणि त्याच्या बदलून तो उपयोगी आणि मौल्यवान अशी वस्तू बनवतो. He can do the same thing in our lives. He can take the ordinary things in our lives and can turn into extraordinary. आमच्या जीवनामध्ये देखील प्रभू तेच करू इच्छितो. आमच्या जीवनामधून साध्या गोष्टींचं रूपांतर बदल तो अद्भुत अलौकिक गोष्टींमध्ये करू इच्छितो. Then second sign we see here, second miracle we see here, healing of an official son. आणि दुसरा चमत्कार आम्ही पाहतो की जो एक अधिकारी होता त्याचा मुलगा आजारी होता, त्याला त्यानं बरं केलं. Okay. So we see here in chapter 4 verse number 46. चौथ्या अध्यायाच्या 46 वचनामध्ये आम्ही वाचतो. And Jesus said, "Go your way
and your son lives. आणि येशू म्हणाला की तुझा And you can मुलगा read that miracle. वाचला आहे, Yeah, घरी जा. 50व्या वचनामध्ये 50th वर्ष. yeah, that's right. येशू म्हणाला जा, तुमचा मुलगा वाचला आहे. Yeah. And that miracle Jesus did from the distance. आणि लांबून येशून हा चमत्कार केला. He can do miracle if someone is on the spot. He can do miracle when someone is at the distance. आणि कोणी जर जवळ असेल तर प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करू शकतो, त्याला हात लावून, त्याच्या डोक्यावर हात ठेवून. पण कोणी दूर असेल येशूपासून तरी देखील प्रभू येशू चमत्कार करू शकतो त्याच्या जीवनामध्ये. Another third miracle we see in chapter 5. 5व्या अध्यायामध्ये योहानाच्या आणखीन एक चमत्कार आम्ही पाहतो. Here is a man who was by the pool of Bethesda for 38 years. आणि बेथसैदा नावाचा जे तळ होतं, त्या तळ्याजवळ एक व्यक्ती होता आणि जो अनेक वर्ष 38 वर्ष आजारी होता. त्या ठिकाणी त्या तळ्याजवळ तो पडलेला होता. He was helpless. आणि तो अतिशय निराधार होता, त्याला कोणाचीही मदत नव्हती. I believe sometime he was hopeless. Things will never happen in my life. आणि तो विचार करत असेल माझ्या जीवनामध्ये आता काही घडणार नाही. तो अतिशय निराश झालेला कदाचित असेल. But Jesus turned his life around. पण प्रभू येशूनं त्याचं जीवन पूर्णपणे बदलून टाकलं. Friends, sometimes we see my life is not going to change. My situation, my family's situation. कधी कधी आमच्या जीवनामध्ये असाच प्रसंग येतो. आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये, आमच्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, शेताभातामध्ये आम्हाला वाटतं की आता काय उपयोग नाही, यातून काय चांगलं होणार नाही किंवा यातून बदल होणार नाही, की या गोष्टी सुधारणार नाहीत. But let me tell you, God is able to turn things around. पण मला तुम्हाला सांगू द्या, देव बदल करू इच्छितो. No matter how hopeless the situation is. आणि प्रत्येक निराशावादी प्रसंगामधून He is able. तो आम्हाला आशा देतो. Another things we find the healing of feeding the 5,000. आणि 6व्या अध्यायामध्ये 5,000 लोकांना भोजन दिलेला चमत्कार आम्ही वाचतो. He took 5 loaves of bread and 2 fish and fed 5,000 people. आणि प्रभू येशूने 5 भाकरी घेतल्या, 2 मासे घेतले आणि 5,000 लोकांना भोजन दिलं. He can take small and can multiply. प्रभू येशू एखादी क्षुल्लक लहान गोष्ट हाती घेऊन ती बहुगुणित करतो. And even there was some extra. आणि आम्ही पाहतो की सर्व लोक जेवल्यानंतर 12 टोपल्या उरले तुकडे. म्हणजे प्रभू फक्त आवश्यक तेवढाच चमत्कार करत नाही, तर आवश्यकतेपेक्षा जास्ती चमत्कार करतो. And Jesus said, let nothing be wasted. आणि प्रभू येशू म्हणाला, या ज्या टोपल्या 12 उरलेल्या आहेत तुकड्यांच्या, त्यातलं काही वाया जाऊ देऊ नका, त्या देखील जाऊन तुम्ही गरजू लोकांना वाटा. John chapter 6 verse number 12. योहान कृत सुवर्तमान 6वा अध्याय आणि 12व वचन. Jesus said, gather up the fragments that remain so that nothing is lost, nothing is wasted. आणि काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. It's a good principle to learn
that we don't waste food. आणि एक चांगलं तत्व यातून आम्ही शिकतो की आम्ही कधीही अन्न वाया घालवू नये. Another thing, we learn that there were 12 baskets full. So Jesus wanted to give to 12 disciples even for हा. dinner. हा आणि 12 टोपल्या तुकडे उरलेले होते. कदाचित त्या टोपल्या किती मोठ्या होत्या आम्हाला माहित नाही. 12 शिष्यांसाठी हे 12 टोपल्यांचं भोजन कदाचित प्रभूनं दिलेलं असावं. They said, boys, you don't need to cook in the evening. You just take a break. Of course, the boys never cook. The wife cook. We know that, but still. Yeah. आणि त्या लहान मुलानं आपल्या भाकरी आणि मासे येशूकडे दिले आणि येशू ज्या 12 टोपल्या होत्या कदाचित त्या 12 शिष्यांनी उपयोगात आणायच्या होत्या किंवा 12 शिष्यांनी त्या इतरांना देखील वाटायच्या होत्या. Okay. Then we see the walking on the water. Jesus walking on the water. आणि 6व्या अध्यायामध्येच आम्ही पाहतो की प्रभू येशू पाण्यावरून चालताना रात्री आम्हाला दिसतो. It shows he has power over nature. त्यामधून आम्हाला दिसून येतं की निसर्गावर देखील त्याला अधिकार आहे, प्रभुत्व आहे. Then we see the healing of a blind man. 9व्या अध्यायामध्ये योहानाच्या आम्ही पाहतो की आंधळ्याला तो आरोग्य देतो, दृष्टी देतो. Now that man was born blind. हा जो मनुष्य होता तो जन्मताच आंधळा होता. And his disciple started to ask this question that people have always asked this question. आणि लोकांना नेहमी प्रश्न पडतो, तोच प्रश्न येशूच्या शिष्यांनी येशूला विचारला. Chapter 9, verse number 2. 9वा अध्याय आणि 2रं वचन. योहान 9:2. शिष्याला काय विचारलं? तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आई बापांच्या? So who sinned? He or his parents that he was born blind? आणि हा असा आंधळा जन्माला आला, मग यानं पाप केलं का याच्या आई वडिलांनी पाप केलं? Now the question here is, the man was born blind. आता या ठिकाणी जो मनुष्य होता तो जन्मताच आंधळा जन्मास आला होता. So when he was born, at that time he was blind. He was born blind. हा आणि आंधळा त्याचा जन्म झाला होता. So do you think he started to sin in his mother's womb? आणि मग तो आपल्या आईच्या गर्भात असताना त्यानं पाप केलं असं आम्ही म्हणू शकतो काय? Doesn't make sense. यातून काय अर्थ निघतो काय? Jesus said, neither this man nor his parents sinned, but that the works of God should be revealed in him. हा आणि प्रभू येशू काय म्हणाला? यानं पाप केलं नाही, त्याच्या आई वडिलांनी देखील पाप केलं नाही, पण त्याच्याद्वारे देवाची कार्य प्रगट व्हावीत म्हणून हा असा आंधळा जन्मास आला आहे. And of course, the concept of maybe somebody has done something wrong in his previous life. आणि मग आमचे जे आजूबाजूचे ख्रिस्तीतर लोक आहेत ते असा विश्वास ठेवतात की पुनर्जन्म, की मागच्या जन्मामध्ये एखाद्या व्यक्तीनं पाप केला असेल, वाईट गोष्ट केली असेल, म्हणून हा अपंग जन्माला आहे किंवा आंधळा जन्माला आहे. And you know, we shouldn't get to the conclusion, jump to the conclusion, if somebody is sick and start to condemn that person.
आणि मग कोणी जर आजारी असेल तरी देखील आम्ही अनुमान काढू नये की यानं काय पाप केलं असेल म्हणूनच हा आजारी पडलाय असं आम्ही म्हणून त्याच्यावर आरोप करता कामा नये. Yes, we know sin brings suffering, sorrow. आम्हाला माहित आहे या जीवनामध्ये दुःख आहेत, वेदना आहेत, अडचणी आहेत. But not every sickness is because of sin. पण प्रत्येक आजार काय पापाच्या मुळे येत नाही. For example, Job was a righteous man and he suffered. आता इयोब हा नीतिमान व्यक्ती होता तरी त्याला दुःख भोगायला लागलं जीवनामध्ये. This is also a big question people always struggle with, that why do the righteous people suffer? आणि जगातील अनेक लोकांना हा प्रश्न नेहमीच पडत आलेला आहे की जे चांगले लोक आहेत, धार्मिक आहेत, नीतिमान आहेत, त्यांच्या जीवनामध्ये दुःख, आजार का येतात, अडचणी का येतात? People also wonder sometimes, why do the wicked people just enjoy, have good time, good life, and the righteous people suffer? आणि लोकांना हा देखील प्रश्न पडतो, जे जगामध्ये दुष्ट लोक आहेत आणि जे दुर्जनासारखं कृत्य करणारे आहेत, वाईट लोक आहेत, ते आनंद करतात आणि त्यांची भरभराट होते, सर्व जगी गोष्टींचा आनंद घेतात. पण जे धार्मिक लोक आहेत, नीतिमान लोक आहेत, खऱ्यापणे वागणारे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये मात्र दुःख आहे, निराशा आहे, आजार आहे. असं का? But here Jesus said very plainly that it happened that the work of God must be manifested. येशूनं स्पष्टपणे सांगितलं की देवाची कार्य याच्या जीवनामध्ये प्रगट व्हावीत म्हणून हा आंधळा जन्मास आलेला आहे. The last miracle is the raising of Lazarus. आणि शेवटचा जो चमत्कार आहे योहान सुवर्तमानामधला 7वा चमत्कार की लाजाराला मरणातून जिवंत करणं. Lazarus was dead for 4 days. 4 दिवस लाजारस मरून झालेले होते, त्याला कबरीमध्ये ठेवण्यात आलं होतं. That was the Jewish philosophy that after 4 days there is no hope because the spirit is gone from this world. आणि यहुदी विश्वासाप्रमाणे 4 दिवसानंतर मनुष्याला मेल्यानंतर कोणतीही आशा नसते, कारण त्याचा आत्मा त्याला सोडून गेलेला असतो. For 3 days the soul just hover around, fly around. यहुदी विश्वासाप्रमाणे मेल्यानंतर 3 दिवस एक व्यक्तीचा आत्मा त्याच्या जवळपास भटकतो, पण 4 दिवसानंतर तो त्याला सोडून निघून जातो, असा त्यांचा विश्वास आहे. But after 4 days there is no hope because the soul is gone. आणि आत्मा गेल्यामुळं 4 दिवसानंतर कोणतीही आशा मृत व्यक्तीसाठी नाहीये. But Jesus came at the grave and Jesus cried out and said, Lazarus, come out. येशू त्या कबरेजवळ आला, येशू रडला आणि येशूनं हाक मारली, लाजारसा बाहेर ये. And Lazarus came out of his grave. आणि लाजार कबरेच्या बाहेर आला. And one preacher put in this way, if Jesus एका had said, संदेशकारानं come असं out, आहे, if Jesus had just said, come out, all would have come out. येशूनं लाजारसाचं नाव घेऊन म्हटलं, लाजारा बाहेर आहे, म्हणून फक्त लाजारस जिवंत झाला. जर येशूनं नुसतंच म्हटलं असतं कब्रस्तानात बाहेर या, तर जेवढे मेलेले होते कब्रस्तानात सगळेच उठून बाहेर आले असते. it's so wonderful. So आणि हे किती please, अद्भुत आहे. I want to encourage you, please study these miracles. आणि मी तुम्हाला उत्तेजन देतो की हे सगळे चमत्काराचा तुम्ही सविस्तर आणि खोलवर अभ्यास करा, ते वाचा योहान सुवर्तमानामधून. We miss 2 classes because of the schedule and all those things, so we couldn't cover many things we wanted to.
आणि दोन वर्ग आपणले चुकलेले आहेत, बुडलेले आहेत काही कारणामुळं, आणि म्हणून काही गोष्टी आपण लवकर लवकर आटोपत आहोत. But I trust you because you are hardworking and responsible students and good-hearted आणि students. आणि तुम्ही चांगले आणि शिस्तबद्ध आणि सिरियस प्रामाणिक विद्यार्थी आहात. तुमच्यावर माझा विश्वास आहे. And I believe you will take your studies seriously, especially for good आणि Gospel of जो John. अभ्यास आहे तो तुम्ही गंभीरपणे घेता असं देखील मला वाटतं. Open with me, and we will close with this. John chapter 5 and verse number 22. आणि योहान कृषी वर्तमान 5वा अध्याय 22वा वचन आपण पाहणार आहोत, आणि आपण या ठिकाणी आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करणार आहोत. योहान 5:22. The Bible पिता says, for कोणाचा the Father judges no one, but has committed all judgment to the Son. पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. Verse number 24. आणि 24वा वचन. Most assuredly, I say to you, he who hears my words and believe in me, who sent me, has everlasting life, and shall not come into judgment, but has passed from death into life. हा, आणि जो कोणी माझी वचने ऐकतो, विश्वास ठेवतो, तो मरणातून जीवनामध्ये पार गेलेला आहे. Verse number 27. 27वा वचन. And he has given him authority, it's about Jesus, to execute judgment also, because he is the Son of Man. आणि तो मनुष्याचा पुत्र असल्यामुळे न्याय करण्याचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. It's very interesting. God has given all the authority to Jesus to judge. आणि हे महत्वाचं आहे या ठिकाणी की देव पित्यानं न्याय करण्याचा सर्व अधिकार त्याच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. Because he is the Son of Man. कारण तो मनुष्याचा पुत्र आहे. Because as a man, he understands our feelings, our struggle, our challenges. आणि मनुष्य तो आहे, मनुष्याचा पुत्र आहे, म्हणून मनुष्य म्हणून आमच्या जीवनात चाललेली धडपड, आमच्या जीवनात असलेली निराशा, आमच्या जीवनात असलेल्या अडचणी, प्रश्न, समस्या, आजार हे त्याला माहिती आहेत, याची त्याला जाणीव आहे. If God only judge, then we can question him. God, you don't know how it works on this earth. आणि देवानं जर आमचा न्याय केला असता तर कदाचित आम्ही त्याला प्रश्न विचारला असता. देवा, तू स्वर्गात राहतोस, आम्ही पृथ्वीवर आहे, या जगात जगताना आमचे काय हाल होतात, आम्हाला काय काय गोष्टींचा सामना करतो, तुला काय माहिती आहे, असं आम्ही विचारू शकलो असतो. God has given this authority and honor to Jesus to judge the world. आणि जगाचा न्याय करण्याचा अधिकार आणि सन्मान देव पित्यानं प्रभू येशूला दिलेला आहे. What a joy it is to know Jesus. आणि ही किती आनंददायी गोष्ट आहे. Let's know him more and more, love him more and more. आणि आम्ही त्याच्याविषयी अधिक जाणून घेतो, आम्ही त्याच्यावर अधिक आणि अधिक प्रीती करतो. So I am statement and then 7 miracles, 7 signs in the gospel. आणि प्रभू येशूनं मी आहे म्हटलेली विधानं, प्रभू येशूनं योहान कृषी वर्तमानात केलेले
7 चिन्हे किंवा 7 चमत्कार आपण पाहिले. And I encourage you to read Gospel of John. आणि मी पुन्हा तुम्हाला उत्तेजन देतो की तुम्ही पूर्ण योहान सुवर्तमान बारकाईनं सविस्तर वाचून काढा. Brother Dongre, would you kindly close us with prayer? आता आपण प्रार्थना करूया आणि आजच्या शास्त्र वर्गाची सांगता करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, आजच्या या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. योहान सुवर्तमानामधून अनेक अद्भुत गोष्टी आज नव्या पद्धतीनं आम्ही शिकलेलो आहोत. प्रभू तुझं वचन जीवन आणि आत्मा आहे. ते ऐकणाऱ्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दे, त्यांना जीवनाचा अनुभव येऊ दे आणि त्यांना आत्म्याचा देखील अनुभव येऊ दे. प्रभू, हे समजण्यासाठी तू सहाय्य आणि मदत केलीस, त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या वचनाचं कार्य व्हावं, त्याचं लागूकरण व्हावं, त्याचे आशीर्वाद प्राप्त व्हावे, त्यासाठी सहाय्य आणि मदत कर. प्रत्येक ऐकणाऱ्याचं जीवन, त्यांच्या कुटुंबियांचं जीवन आशीर्वादित कर. प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित केलंच बंधू, धन्यवाद देऊन या सर्व प्रार्थना तुझा प्रिय पुत्र येशू याच्या नावाने केल्या म्हणून ऐकत्या. आमेन, आमेन. Amen. Praise God. God bless Praise you. God. या And we ठिकाणी आपण don't थांबत आहोत. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा एक भेटणार आहोत. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वाद देव. काळजी घ्या आणि प्रार्थनेमध्ये राहा. Excellent. Amen. God bless And you. Thank you, Pastor. thank you. And Brother Dongre, we don't have class with the fourth year. So Sister this Evelyn is yeah. busy. Yeah. Okay. Thank you. Thank you. Thank you, Pastor. Sure. Bye-bye. Good night and thank you. God Thank bless you. you. Good night.